पवारांच्या एनसीपी एनडीएमध्ये येणार, तयारीत राहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, अशी सूत्रांची माहिती. पवारांच्या एनसीपी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण. खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्यात आली. सुळेंसह बजरंग सोनवणे यांनी देखील शहांची घेतली भेट. तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली असल्याची माहिती बजरंग सोनवणेंनी ही माहिती दिली. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. लोकसभेमध्ये सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर, तर मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. आज विधेयकावरती चर्चा होणार. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन सुरू करेल. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सीजेपीच्या प्रवक्त्यांची ही माहिती. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला आता 1 कोटींचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांना देखील मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. बिहारमधल्या आंदोलनकर्त्यांवरती AK-47ने गोळ्या झाडल्या. राहुल गांधींचा आरोप. विद्यार्थ्यांवरती एफआयआर दाखल करणार नाही असं मोदी म्हणालेले. मोदींच्या वचनाचं काय झालं? राहुल गांधींचा हा सवाल. बिहार बंद दरम्यान AK-47ने गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन. अभिषेक पटेलचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलीस मुख्यालयाकडून सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले. बिहारमधील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार. अटकेतील विद्यार्थ्यांना सोडणार. बिहार सरकारचा हा मोठा निर्णय. आंदोलनाचा अर्थ हा लाठीचार्ज नाही. आंदोलनाचा अर्थ हिंसा असा देखील होत नाही. आंदोलनावरती सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी. पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासायला हव्या. कोर्टाचे हे निर्देश. सीजेपी आंदोलनादरम्यान पाकिस्तानमधून सोशल मीडियावर काही संवेदनशील पोस्ट टाकल्या गेल्या. महाराष्ट्र सायबरचा दावा. खोटी आणि AI निर्मित सामग्री प्रसारित. 500हून अधिक सोशल मीडिया प्रोफाईलची ओळख पटल्याचा देखील दावा. पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवरती. 3 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार. सीबीआयचे वकील गैरहजर राहिले, त्यामुळे सुनावणी लांबणीवर. E20 जनता पार्टी या डिजिटल मोहिमेला सोशल मीडियावरती उदंड असा प्रतिसाद. 24 तासांमध्ये फॉलोअर्सचा आकडा 2 लाखांच्या पुढे. E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज घटतं. इंजिन खराब होत नाही असा आरोप. E20 इंधनावरून मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना दिलासा. बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक AI कंटेंट पसरवणाऱ्यांवर कारवाई होईल. E20ला विरोध म्हणजे पुढची पिढी संपवण्यासारखं. इथेनॉल विरोधात मोठं षडयंत्र असल्याचा पाशा पटेल यांचा आरोप. इथेनॉलमुळे मायलेज कमी होतं पण इंजिन खराब होत नाही. पाशा पटेल यांची ही माहिती. सकाळी 9:30 वाजता एनडीएच्या खासदारांची बैठक. बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार. संसदेतील बालयोगी सभागृहामध्ये ही बैठक पार पडणार. एनडीएच्या बैठकीला टीएमसीमधील बंडखोर खासदार उपस्थित राहणार. बंडखोर खासदारांना एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण मिळालं, तर एनसीपीआयच्या विलिनीकरणाला मान्यता देण्याची फुटीर गटाची ओम बिर्ला यांच्याकडे विनंती. पक्षांतर बंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टाची केंद्राला नोटीस. 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे देखील निर्देश. औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणाची एमपीएससीकडून गंभीर दखल घेण्यात आली. पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार. संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करेल. एमपीएससीकडून हे स्पष्ट करण्यात आलं. परीक्षेच्या 2 दिवस आधी विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती प्रश्न. कौटिल्य अकॅडमीमधून बालकांनी पेपर विकत घेतले. रोहित पवार यांचा हा आरोप. चौकशीला सामोरं जाण्यास तयार. कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटलांचे हे उत्तर. ड्रग्ज इन्स्पेक्टर पेपरफुटीची बातमी अफवा असल्याचं निष्पन्न. आयोग आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची ही माहिती. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचे संचालक असलेले प्रवीण पाटील हे सकाळपासून नॉट रिचेबल. औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा रोहित पवारांचा आरोप. कौटिल्य अकॅडमीतून 90% प्रश्न बाहेर पडले. रोहित पवार यांचा हा आरोप. ठाणे पालिकेमध्ये पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद चव्हाट्यावरती. उद्घाटनाला न बोलावल्यानं उपमहापौर आणि भाजप नगरसेवक नाराज. प्रशासनानं पुन्हा उद्घाटन करण्याची उपमहापौरांची मागणी. उपमहापौरांचं आयुक्तांना या संदर्भातलं पत्रही. भेट न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोरच नाराजी व्यक्त. 35 वर्ष पक्षाचं काम करतो. मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का? प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळे यांचा गोरेंना हा सवाल. नंदुरबारमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावरती आला. भाजप पदाधिकाऱ्यांना हिना गावितांना शिवीगाळ केल्याचा आरोप. भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा देखील करण्यात आला दाखल.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गारगाई धरण प्रकल्पाचं काम मे 2029 पर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. धरणामुळे मुंबईला दररोज 440 दशलक्ष लिटर पिण्याचे अतिरिक्त पाणी मिळणार. 1200 किलोवॅट वीज निर्मिती देखील केली जाणार. महाराजस्व अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्राचं वाटप. राज्यातून 3436 महिलांची नोंद. 6 दिवसांमध्ये महाराजस्व अभियानाचा 4.5 लाख नागरिकांनी लाभही घेतला. पुढील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून आता उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ओमराजेंना नेटकऱ्यांकडून सवालांचा भडीमार. राज्यातून तडीपार करा पण जेलमधून बाहेर काढा. महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेची हायकोर्टामध्ये ही विनवणी. जळगावमध्ये ट्रकच्या टपावरती बसून प्रवास. गिरीश महाजन यांनी प्रवाशांना झापलं. गिरीश महाजन हे 40गावमध्ये एका कार्यक्रमासाठी जात असताना प्रवासात हा प्रकार घडला. कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला वंतारामधून परत पाठवण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप. आज नांदणी मठ परिसरामध्ये नागरिकांचं लाक्षणिक उपोषण असेल. 13 सप्टेंबरपर्यंत माधुरी हत्तीं न परतल्यास मोठं जन आंदोलन उभारणार. राजू शेट्टी यांचा हा इशारा. पुणे महापालिकेकडून भर पावसामध्ये भिंतीवरती रंग मारण्याचा प्रकार. दरम्यान भिंतीवरती मारलेला रंग पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचे फोटो समोर. पुण्यातील बिब्बेवाडीच्या आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतीवरती हे रंगकाम सुरू होतं. पुणे घाटमाथ्यावरती हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला अशी हवामान विभागाची माहिती. पुढील 5 दिवस राज्यामध्ये पाऊस बरसणार. हवामान विभागाची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. 24 तासांमध्ये पाणीसाठ्यात 2.22% वाढ. जलाशयांमध्ये 88.40% इतका जलसाठा. पवना धरणातून 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. 12,000 क्युसेकपर्यंत वेग वाढणार असल्याची माहिती. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा मात्र इशारा. सांगलीमध्ये चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 3,400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणाची पाणी पातळी 94.95%वरती. पूर नियंत्रणासाठी उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. सांगलीमधील वारणा धरणाचा पाणीसाठा 82% पोहोचला. धरणामध्ये 8,126 क्युसेक पाण्याची आवक. तर दुसरीकडे विद्युत गृहातून 1,400 क्युसेकचा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. सातत्यपूर्ण पावसाने सातारा जिल्ह्यातील सर्व छोटी मोठी धरणं पूर्ण क्षमतेने भरली. धरण भरलं त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील 3 मध्यम प्रकल्प 100% भरले. 3ही धरण 100% भरल्यानं पाण्याचा प्रश्न मिटला. साखरी तालुक्यामध्ये पिंपलेर पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली. साताऱ्याच्या केळघर घाटामध्ये दरड कोसळली आहे. सातारा महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवतानाही जेसीबीवरती दरडीचा काही भाग कोसळला असल्याची देखील माहिती. महाबळेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू. आतापर्यंत तब्बल 140.14 इंच पावसाची नोंद गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे वेण्णा लेक ओव्हरफ्लो. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार पाऊस. पावसामुळे खरीप पिकांना दिलासा. मात्र लहान मोठे प्रकल्प आणि जलसाठ्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. जळगाव जिल्ह्याच्या काही भागात अजूनही दमदार पाऊस नाही. शेतकरी चिंतेत. तलावात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई कायम. मराठवाड्यामध्ये अजूनही 256 गावं. 131 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 223 टँकर. 149 गावं वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा. मराठवाड्यामध्ये दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा. पुरेसा पाऊस न पडल्यानं राज्यातील धरणांमध्ये केवळ 57% पाणीसाठा. नागपूर विभागातील बावनथडी प्रकल्पात 22% तर गोसीखुर्दमध्ये 61% इतका पाणीसाठा. नाशिक मुंबई महामार्गावरती पिंपरी फाटा परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज जवळ खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं. अंबरनाथमधील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरती मोठमोठे खड्डे पडलेत. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनधारकांची चांगलीच कोसळत होते. मध्यंतरी पालिका प्रशासनानं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं. मात्र पुन्हा पावसानं या पुलावरती खड्डे पडलेत. कल्याणमध्ये पाण्यानं भरलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरून आई आणि मुलगा जखमी झालाय. कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात ही घटना घडली. कल्याणमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवरती पालक आणि विरोधकांचा हा संताप आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अण्णाभाऊ चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य चौकाची दुरावस्था झाली आहे. रायगडमधल्या लोणेरे या ठिकाणी जोड रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी.
रायगडच्या माणगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था तर खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमधील इंदापूर, कोलाड, लोणेरे आणि माणगाव परिसरातील सर्व्हिस रोडवरती खड्डेच खड्डे, वाहन चालकांचे जीव मुठीत घेऊन या ठिकाणानं प्रवास सुरू. हडपसर ते दिवेघाट रस्ता आज दुपारी 12 ते 2 बंद राहणार. ब्लास्टिंग या कामासाठी मार्ग बंद, पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं देखील आवाहन. ठाण्याच्या सुभाषनगरमधील नागरिकांचा एसआरए ऑफिसमध्ये ठिय्या, अनेक वर्षांपासून नळपाड्यामधील विभागाचं पुनर्वसन प्रलंबित, त्यामुळे नागरिक आक्रमक. मीरा भाईंदर पालिकेतील 150 कंत्राटी कामगारांचं 4 महिन्यांचं वेतन थकीत, कामगारांना 2 दिवसांमध्ये थकीत वेतन द्या. मनसे कामगार कर्मचारी सेनेचा पालिकेला इशारा, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार असल्याचाही इशारा. दापोलीमधील एसटी डेपोमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग, एसटी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, नागरिक संतप्त, कर्मचाऱ्याचं निलंबन करून कठोर कारवाई करण्याची देखील मागणी. लग्न जमत नाही त्यामुळे 6 महिन्यांमध्ये जळगावमधील 29 तरुणांनी जीवन संपवलं. जळगाव जिल्हा पोलीस विभागानं केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही आकडेवारी समोर आली. पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावरती एफडीएचा छापा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपहारगृहाचा परवाना देखील रद्द. उपहारगृहामध्ये मुदत संपलेला अन्नसाठा आढळला, त्यामुळे कारवाई करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंना दणका, मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून एफडीए कारवाईला अंतरिम स्थगिती. छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अहिल्यानगरमधील दूध डेअरी चालकांनी कारवाईविरोधात याचिका दाखल केली होती. साताऱ्याच्या कराडमधील शामगावामध्ये एफडीएची दूध भेसळीवरती कारवाई, राधा डेअरीमध्ये दुधामध्ये भेसळ, तर चालकाविरोधात गुन्हा देखील करण्यात आला दाखल. बदलापूर या ठिकाणच्या अयंगार बेकरीमध्ये खारीवरती उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर. अयंगार बेकरीच्या केकमध्ये उंदराची विष्ठा आढळली. उंदराची विष्ठा नाही तर चॉकलेट चिप आहे असं बेकरीचं स्पष्टीकरण. नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्यासोबत हा प्रकार घडला. मेळघाट या ठिकाणच्या 4 आदिवासी आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाली. मेळघाट कामगार युनियनकडून धारणीमध्ये आंदोलन. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची केली जाते मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये अंगणवाडीच्या छताचा काही भाग कोसळला. त्या दिवशी अंगणवाडीला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली. 2016-17 मध्ये बांधलेल्या इमारतीच्या बांधकामावरती प्रश्न, दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. माथेरान नेरळ या घाटामध्ये भीषण अपघात झाला. सिमेंटचे कठडे तोडून कार झाडावरती आदळली. उल्हासनगरचे 4 पर्यटक सुदैवानं वाचले. वसई किल्ल्यातील ऐतिहासिक मत्रीस चर्चेचा मनोरा आणि गाभारा छताचा भाग कोसळला. इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊतांकडून घटना समोर आणली आहे. तर ऐतिहासिक मनोऱ्याची गेल्या 150 वर्षांमध्ये कोणतीही डागडुजी झाली नाही, त्यामुळे हे बांधकाम कोसळलं असल्याची माहिती आहे. लातूरमध्ये एका माथेफिरूने एसटी बसचं अचानक स्टेअरिंग ओढलं, त्यामुळे अपघात घडलेला आहे. बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या स्कूल बसवरती जाऊन आदळलेली आहे. माथेफिरू पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे. माथेफिरूला पोलिसांकडून चोप देखील देण्यात आला आहे. चालत्या कारच्या बोनेटवरती बसून महिलेचा गाडी थांबवण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर परिसरातील ही घटना आहे. कौटुंबिक कारणातून महिला थेट चालत्या कारच्या बोनेटवरती बसल्याची माहिती आहे. व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. नागपूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा. महाराष्ट्रातील पेपरफुटी प्रकरणात दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. नागपूरमधील कम्युनिस्ट पक्षाच्या महिला कर्मचाऱ्यांचा मोर्चा. मोर्चामध्ये नागपूरमधील सीजेपीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार. नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांकडून मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली. देशी कट्टा आणि धारदार चाकूसह ही अटक करण्यात आलेली आहे. महाबळेश्वर पोलिसांनी धडक कारवाई केली. 4,47,000चे 14 मोबाईल आणि ऑनलाईन फसवणुकीचे पैसे मूळ मालकांना परत करण्यात आले. मीरा भाईंदरमध्ये स्पाच्या नावाखाली देह व्यापार सुरू होता. पोलिसांच्या कारवाईमध्ये 2 जण ताब्यात आहेत, तर 5 पीडित मुलींची सुटका देखील करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये 40 स्वयंचलित हवामान केंद्रातील उपकरणांमध्ये छेडछाड झाली. पावसाच्या नोंदीमध्ये फेरबदल झाले. पाऊस नसताना हा पाऊस दाखवण्यात आलेला आहे. पुरंदरमध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक सजवलेल्या बैलांची भव्य मिरवणूक निघाली. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात आलेला आहे. नागा सोपाऱ्यामध्ये 2 कोटींचा एमडी ड्रग जप्त करण्यात आला. पहिल्या मजल्यावरती शाळा आणि दुसऱ्या मजल्यावरती पोलिसांनी छापा टाकलेला आहे. नायजेरियन व्यक्तीच्या घरातून 2 कोटींचा ड्रग्सचा साठा देखील जप्त करण्यात आलेला आहे. भंडाऱ्याच्या साकोलीमधील गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद. 1,35,00,000चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. पाथरी ते आंबेसुगाई जाणाऱ्या महामार्गावरती पोलिसांच्या छापेमारी दरम्यान 14,64,000 किमतीचे 73 ग्रॅम एमडी ड्रग जप्त. 2 सराईत ड्रग्ज तस्करांविरोधात मानवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. अलिबागमध्ये 4 कोटींच्या अँबर ग्रीसची जप्ती करण्यात आलेली. एक संशयित वन विभागाच्या ताब्यात आहे.
भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा एसटी महामंडळाच्या ई चार्जिंग स्टेशनला फटका बसला. परिसरामध्ये गुडघाभर पाणी देखील साचलेलं आहे. सिन्नर मार्गावरती आयशर ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे. चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झाला असल्याची देखील माहिती आहे. गोंदियामधील देवरी आमगाव मार्गाजवळ हरदोली गावाजवळ आता कारवरचा ताबा सुटला, त्यामुळे कार थेट कालव्यामध्ये कोसळली आहे. वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे. 3 जण जखमी आहेत. पुण्याला जाणाऱ्या लक्झरी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसी बंद असल्यानं मनस्ताप सहन करावा लागला. मोबाईल चार्जिंग पोर्टही बंद. प्रवाशांकडून ट्रॅव्हल्स कंपनीकडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे. लोणावळ्यातील ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी आलेली विद्यार्थिनी जखमी झाली आहे. पाय घसरले, त्यामुळे अपघात झाला. शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम, पोलीस आणि स्थानिकांकडून मुलीचे रेस्क्यू करण्यात आलेला आहे. ठाण्यातील डॉक्टरांकडून ठाणे आणि मुंबई उपनगरातील पहिली कोरोनरी एक्झायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी झाली. मालाडमधील रुग्णावरती उपचार. किम्स हॉस्पिटलमधील डॉक्टर BC कलमट यांच्या नेतृत्वामध्ये ही अँजिओप्लास्टी करण्यात आली. HCMTR या प्रकल्पासाठी 30% सरकारी जमीन विनामोबदला पुणे महापालिकेला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे. पुणे शहर परिसरामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे.